नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर बघा, नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर खूपच दिवस झाले, आता मला आठवत पण असे बोटं मोजणारे दिवस आहेत, पण मला आठवत नाही आता मी कधी ब्लॉग शेवटचा टाकला होता. खरंच मी खूप दिवसाची सुट्टी घेतली आणि पहिल्यांदा माझी एवढी सुट्टी झाली बरं का. नाही तर मी प्रत्येक वेळेस म्हणजे आता मी गावाकडे गेले होते तेव्हा पण मी घेतली होती सुट्टी बऱ्यापैकी ब्लॉगमधून, पण खूप कमी दिवसाची होती किंवा मी आधीमध्ये टाकत पण होती किंवा माझे शॉर्ट व्हिडिओ पण असायचे एक दिवसाआड एक वगैरे. पण अशी प्रॉपर अशी सुट्टी मी खूप दिवसानंतर घेतली. खरंच तुमचं प्रेम खूप कमी पडत होतं मला आणि मला थोडासा मग वेळ पण पाहिजे होता किंवा माझ्या जीवनामध्ये पण खूप चढ उतार म्हणजे सगळ्यांच्या जीवनामध्ये चालू असतं, भांडं लागतंच. त्यामुळे मला मूडच होत नव्हता बिलकुल की मी व्हिडिओ बनवून टाकू आणि तिथून पण मला काय एवढा रिस्पॉन्स खास तुमचा भेटत नाही. त्यामुळे मला खरंच मला थोडासा असा मेंटली फिजिकली पूर्ण गॅप पाहिजे होता. त्यामुळे मी काय व्हिडिओ टाकले नाही. आता काय नेमकं कारण वगैरे झालं होतं ते काही मी तुम्हाला सांगू शकत नाही किंवा ते शेअर करण्यासारखे पण असते, कारण प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स ही येत राहतात. प्रॉब्लेम्स नाही तर आयुष्य तरी काय ना, नुसते गोड 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 ते पण नसते. सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असते सगळ्यांच्यात. आता समोर आपण बघतोय स्टेटस, जे आपण बोलतो ना रील लाईफ आणि रिअल लाईफ खूप जास्त वेगळं असते. स्टेटसमध्ये दाखवतात लोक वेगळं, पण रिअलमध्ये त्यांच्या पण आयुष्यात प्रॉब्लेम असतात. सो तुमच्या पण जर आयुष्यात प्रॉब्लेम असतील तर खचून जाऊ नका. ती जी वेळ आहे ना ती सावरून घ्या. ती जी वेळ आहे ना ती तेवढीच प्रॉब्लेम्समध्ये असते, नाही तर पुढचं आयुष्य चांगलं आहे, त्याच्या पुढचं आयुष्य चांगलं आहे, परत प्रॉब्लेम्स येतील, परत चांगलं आयुष्य येईल. त्यामुळे ती जी वेळ आहे ना ती घालवून घेणं हेच आपल्या हातात असते. त्यावेळेस जो खंबीरपणे उभा राहील ना तो आपल्या आयुष्यात सक्सेसफुल होईल असं मला वाटतं. आणि मी पण असंच केलं. खूप जास्त खचले होते, पण ठीक आहे, आपल्याला सपोर्ट करणारी माणसं आपल्यासोबत असेल ना तर मग ती वेळ पण आपली निघून जाते, म्हणजे ते प्रॉब्लेम्स पण निघून जातात. पण कधी कधी असं वाटतं की काय सारखं तेच प्रॉब्लेम येत आहेत, यातून सोल्युशन तर असं वाटतं की हे सगळं सोडवून द्यावं असं वाटतं. पण ठीक आहे, जर आयुष्य जगायचं असेल तर प्रॉब्लेम पण आपल्याला फेस करावेच लागतं. आणि आजारी पण खूप जास्त होते बरं कमी, म्हणजे मला लिटरली सांगते डिलिव्हरीच्या नंतर पहिल्यांदा असं मी आजारी पडले असेल. डिलिव्हरी नंतर काय, डिलिव्हरीच्या आधी पण मी कधी आजारी पडले किंवा डिलिव्हरीमध्ये पण मी कधी आजारी पडले नाही. हे खूप जास्त बेकार होतं माझ्यासाठी. म्हणजे मी हॉस्पिटलला पण गेले होते, ब्लड वगैरे चेक केलं, सगळं नॉर्मल आहे, पण मध्ये BP पण कमी झाला होता, ब्लड पण कमी झालं होतं. म्हणजे माझ्या शरीरात खूप जास्त म्हणजे मला असं पोषक तत्वे जे पाहिजे ना ते भेटतच नाही होतं किंवा खाण्याकडे पण दुर्लक्ष होतं. मी खाते, प्रॉपर पद्धतीने खाते, मी डायटिंग वगैरे पहिल्यापासून करते, मी खूप वेळा सांगितले. पण सगळे म्हणतात की तू खात नाही, तू डायटिंग करते वगैरे, पण नाही, मी खाते, मी खूप जास्त खाते. पण जे लागतंय ना शरीराला ते खात नाही. सणाफणा असं दुकानचं वगैरे हे माझं चालूच असते. मी कमवते ना मग खाण्यासाठीच कमवते, कारण मी खाऊवड आहे. मला असं बाहेरचं खायला खूप जास्त आवडतं, पण पौष्टिककडे थोडंसं आता मी खूप जास्त दुर्लक्ष करत होते. पण आता इथून पुढे मी नेहमी पहिलं ते पौष्टिक आहे का ते बघणार आणि नंतरच खाणार. हां ठीक आहे, हे बाकीचं हे ते खाणं चालूच राहते, पण जास्त करून आपलं जे हे असते ना म्हणजे मिड पॉईंट किंवा जो देह तो पौष्टिककडे खाण्याचा मी प्रयत्न करेन नेहमीच. इथून पुढे आता हे ट्राय करेल. तर बघा, अनुचे पप्पा गेले आहेत बाहेर गेलेत ग्राउंडला. आता वाजले आहेत 6 वाजता मी ब्लॉग शूट करत आहे. तर चला म्हणलं ब्लॉग ॲटलिस्ट तुम्हाला अपडेट तरी द्यावे. मी एक पोस्ट केली होती, त्यावर 1-2 कमेंट आल्या होत्या की ताईंच्या की ब्लॉग नाही आले, हां मी वाट बघत होती नोटिफिकेशनवर. सगळं खरंच थँक्यू सो मच, तुम्ही वाट पाहतात. तर बघा, हे हॉलमध्ये थोडंसं चेंज केलं आहे, थोडंसं मलाच बरं वाटावं म्हणून थोडंफार चेंज केलं आहे. हे जे मेकअपचा आरसा आहे ना तर हा रूममध्ये होता, तर इथे हॉलमध्ये आणला आहे. मग सोफा शेजारी इथे, आणि इथालचं जे आहे ना TV युनिटच्या खालचं सगळं इकडं बेडमध्ये नेलं आहे. कारण मी तुम्हाला सारखं सांगत होते ती काय कोपऱ्यात बेडमध्ये ठेवलं आहे, सारखं सांगत होते की त्यावर ह्यांचंच सगळं शाळेची कामं आणि ते सगळी डॉक्युमेंट्स वगैरे सगळं. आणि मग ते हॉलमध्ये बिलकुल चांगलं वाटत नव्हतं, बिलकुल. मग त्यांना म्हणलं तो टेबल घ्यायचा ना तुम्हाला, माझा ड्रेसिंग युनिट तो पण घ्या तुम्हाला, आणि हॉलमध्ये ते बिलकुल ठेवू नका. मग मी स्वतः चेंज केलं. ते काय चेंज करणारे नाहीत, त्यामुळे मी स्वतः चेंज केलं. थोडंसं तेवढंच आपल्याला चांगलं वाटतं. आणि 1 मिनिट, सो पार्सल आलं होतं त्यामुळे थोडासा गॅप घेतला. बाकी
आता इथून पुढे डेली व्लॉग टाकायचा ट्राय करेल मी. थोडंसं समजून घेत जा तुम्ही पण. मला माहिती आहे तुम्ही खूप जास्त समजून घेता. असं कोण एक्सायटेड नसतं माझ्या व्लॉगसाठी. पण ठीक आहे, चला मी माझं जे काम आहे आता घेतलंच आहे, तर काम करायला ते करावंच लागणार आहे मला शेवटपर्यंत. त्यामुळे मी जसं मला होईना तसं मी ट्राय करेल, तसं मी टाकेल. पण पहिलं लक्ष मी माझ्या हेल्थकडे देणार आहे इथून पुढे. आता लवकरच एक नवीन ट्रिप पण प्लॅन करणार आहे मी. सगळं सरप्राईज असेल, कोणालाच नाही सांगणार मी, कोणालाच. तर सगळं सरप्राईज आहे तुमच्यासाठी पण आणि माझ्या घरच्यांसाठी पण. जायच्या आधी फक्त सांगायचं. कारण आहे ना, मी आता आजारी होते. मी एक गोष्ट नोटीस केली. एक मिनिट, हॉल बाहेर बसून बोलूया आपण. इथे थोडासा हे उजेड कमी आहे. तर मी एक गोष्ट नोटीस केली एवढ्या दिवसात. मी जेवढ्या दिवसात आजारी होते, म्हणजे इतकं भयानक लेवलला दुखत होतं माझं. म्हणजे काय होत होतं तेच माहीत नाही. आणि हॉस्पिटलला जायची इतकी भीती, का इंजेक्शनची, सलाईनची, तेच खूप जास्त भीती वाटते. मग नको वाटत होतं हॉस्पिटलला जायला. पण ठीक आहे, जावं लागलं. शेवटी जावं लागलं. नाही तर सगळं अंगावरच काढलं मी. मला सवयच आहे. म्हणजे मी एकतर आजारी पडत नाही, बिलकुल आजारी पडत नाही. डिलिव्हरीच्या नंतर पहिल्यांदाच हॉस्पिटलला गेले. म्हणजे 5 वर्ष होती ना अनुला आता. 5 वर्षात मी पहिल्यांदा हॉस्पिटलला गेले आहे. म्हणजे खूप जास्त कमी आजारी पडते मी. त्यामुळं मला अशी सवय नाही गोळ्या औषधं वगैरे खायचे. ते खूप जास्त म्हणजे मला आवडत नाही बिलकुल. त्यामुळं हॉस्पिटलला जाणं मी जास्त करून टाळतेच. एक गोळी वगैरे घ्यायची कधीतरी. गोळी पण मला बिलकुल आवडत नाही. उलटी आल्यासारखं होतं लगेच. म्हणजे खूप क्रिटिकल समस्या आहे माझी खरंच. नाही तर सगळे म्हणतात की इतकी मोठी झाली तरी पण म्हणजे भीती वगैरे वाटते. पण ठीक आहे, म्हणजे त्या गोष्टी मी खूप कमी अनुभवते. ज्या गोष्टी आपण खूप कमी अनुभवतो ना, म्हणजे आता इंजेक्शन वगैरे कधीतरी रेअर आम्हाला भेटतं. त्यामुळे त्याची भीती वाटणार हे साहजिक आहे. आणि त्यामुळेच कमी म्हणजे ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. त्यामुळे एवढी मी गोष्ट नोटीस केली की जर मी आता माझं काही झालं असतं, तर मागे बघून जर मी मागे बघितलं तर माझ्या आयुष्यात मी असं काही एवढी एन्जॉयमेंटच केली नाही आहे, जे की आपल्याला करायला पाहिजे. आपण आयुष्यात आलो कशासाठी? सगळं एन्जॉय करायला. हा पैसा कमवायचा आहे, पण पैसा पण शेवटी इथेच ठेवायचा आहे आपल्याला जाताना. सगळं इथेच राहणार आहे. सगळी नाती इथेच राहणार आहे. सगळं राहणार आहे. फक्त आपला आत्मा आणि आपण जाणार आहे. आपली आठवण पण काळानुसार बदलणार. म्हणजे काळानुसार लोक आपली आठवण काढायचं पण विसरणार आहेत. त्यामुळे आपलं ह्या जगात आपलं म्हणावं असं काही नाही. फक्त जे मेमरीज असतात ना, त्या आपण क्रिएट करू शकतो. शेवटी त्याच आपण आपल्यासोबत नेऊ शकतो. त्यामुळे मी मागे बघितलं, म्हणलं माझ्या आयुष्यात तर मी असं कोणतंच एन्जॉय केलं नाहीये. पैसे कमावते मी, साठवून ठेवते. थोडेफार पैसे आहेत माझ्याकडे, जसं की मी 1-2 ट्रिप प्लॅन करू शकतो. त्यामुळे ते पैसे संपूस तर मी आता घरी थांबणार नाहीये. मी आता सुट्टी लागली की लगेच फिरायला जाणार आहे. आयुष्यामध्ये मला असं हे गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणं किंवा गोल्डमध्ये एवढं तर माझ्याकडे पैसेच नाही आहे समजा. पण ठीक आहे, मला असं इन्व्हेस्टमेंट नाही करायची. कारण इन्व्हेस्ट माझा नवरा करायला खंबीर आहे आणि ऑलरेडी ते करत आहेत. त्यामुळे मला इन्व्हेस्टमेंट नाही करायची कुठेच. मला जे पैसे येतील ना, ते डायरेक्ट मला असेच एन्जॉयमेंटद्वारे किंवा मग काही पण म्हणजे खाणेपिणे वगैरे, म्हणजे खाऊन पिऊन स्वस्त राहायचं, हे माझं चाललं आहे आता. आणि बाकी मग एन्जॉय करायचं. मला लाईफमध्ये फक्त एकच गोल आहे आता इथून पुढे, माझ्या फॅमिलीला आणि मला एन्जॉय करायचं. आता मी माझ्या मिस्टरना विचारणार आहे तुम्ही येताय का, नाही तर मी डायरेक्ट एकटीच जाणार आहे सोलो. कारण सोलो ट्रिप पण खूप जास्त लोक करतात. म्हणजे खूप मला आता माझ्या इन्स्टाच्या फीडमध्ये तेच भरून पडलंय की सोलो ट्रिपला गेले आणि मुली पण खूप जातात सोलो ट्रिपला. मुलंच जातात असं नाहीये. त्यामुळं सोलो ट्रिप पण करणं हे योग्यच आहे. शेवटी मग तिकडे आता फिरायला गेल्यानंतर पण खूप असतंय की हेच नका करू, तेच नका करू. त्यापेक्षा सोलो गेलं ना तर मग आपल्या मनाचे आपण मालक आहेत. आपण काहीही करू शकतो. कुठेही आपण पैसे कमी वाचवू शकतो किंवा मग कुठेही पैसे आपले उधळू पण शकतो. त्यामुळे सोलो हे महत्त्वाचं म्हणजे भारी आहे. पण सगळ्यांच्या घरचे नाही मानत. पण ठीक आहे, जर कोण नाही तयार झालं तर नक्कीच मी त्यांना सोबत घेऊन जाईन. बाकी लवकरच प्लॅन करत आहे गणपतीच्या सुट्टीत किंवा मग दिवाळीच्या सुट्टीत. बघू कसं काय होतंय ते. आता तुम्हाला मी तसं कळवेलच तिकडून आल्यावर. पण आधीच कळवणार आहे, कारण आधीच जर सगळ्यांना सांगत बसलो तर नजर लागते. माहिती का, नजर हे खूप जास्त डेंजर गोष्ट आहे. आम्हाला पण आता नजरच लागले होते, त्यामुळे तेवढी सगळी भांडणं वगैरे झाली. नजर हे खरंच खूप स्टोरेज प्रॉब्लेम इतका होत आहे ना, की आता पण स्टोरेज फुल झालं होतं. तर जे काही तुम्ही करताना लाईफमध्ये तर ते प्लीज असं दाखवू नका लोकांना, किंवा दाखवू आपण खाली असं नजरचा वगैरे इमोजी टाकत जा. कारण नजर हे खूप डेंजर असते आणि कोणाची लागते, आपली पण आपल्याला नजर लागते बरं का. असं दुसऱ्या कोणाला ब्लेम नाही करत मी. आपली पण आपल्याला नजर लागते 10 वेळा ते फोटोज पाहून ते करून. त्यामुळे नजर ही खूप हे गोष्ट आहे.
बाकी मग आता मी ना व्लॉग कंटिन्यू करेन नक्कीच, इथून पुढे ट्राय करेन व्लॉग टाकायचा डेली. तर नाही होणार पण दिवसाआड तर टाकेन आणि शॉर्ट व्हिडिओ डेली टाकेन. आजच्या हा व्लॉगला प्लीज खूप सारं प्रेम द्या तुमचे. आणि तुम्हाला माझ्या मतांबद्दल काय वाटते, तुम्ही सहमत आहात की नाही अकॉर्डिंग टू यू, तुम्ही ते नक्की सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. नक्की आपण आपलं लाईफ कसं एन्जॉय केलं पाहिजे, किंवा माझे विचार तुम्हाला पटत आहेत की नाही. आणि तुम्ही पण जर माझे विचार तुम्हाला पटले तर नक्की त्याचं समर्थन करा, म्हणजे ते तसे वागा तुम्ही पण. म्हणजे ट्रिपली प्लॅन करत जा आणि स्वतः खुश राहा. आपलं शरीर महत्त्वाचं आहे शेवटी, दुसरं काहीही नाही. मला या दिवसात कळलं की आपलं शरीर हे पहिली संपत्ती आहे आपली. पैसे येतील जातील पण शरीरच चांगलं नाही आहे तर काय करणार ना आपण. खरंच शरीर हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, बाकी दुसरं काहीही ह्या आयुष्यात महत्त्वाचं. चला आता खूप जास्त स्टोरेज प्रॉब्लेम होते, परत बंद झालं होतं. तर आपलं शरीर पहिल्यांदा महत्त्वाचं आहे, त्यामुळे शरीराची काळजी खूप जास्त घ्या. आजारी पडल्यावर शरीराची खरी किंमत कळते. तर आजचा छोटासा व्हिडिओ मी इथेच एंड करते. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये, तुमचे पण विचार नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओला प्लीज व्हिडिओला लाईक करा. खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकते त्यामुळे तुमचं सपोर्ट खूप जास्त गरजेचं आहे. चला मग आपण भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.